माझं नाव आरती भीमराव वाकोळे सर. आम्ही इथं राहतो, खूप वर्षापासून राहतो. आम्हाला राहायला इथं घर नाही आहे. आता आम्हाला सरकारला इतकं सांगायचं की आम्हाला राहायला जागा तरी द्या. कम से कम तुम्ही तोंडाने तरी बोलता की आम्हाला देणार आहे जागा, पण तुम्ही लेखी नाही दिले ना, अजून सांगितलं नाही की काहीच नाही. आमचे 10वी 12वीचे बोर्डाचे पेपर चालू आहे सर. आम्ही राहायचं कुठं आता, शिकायचं कुठं? आमच्या मायबापांनी खूप कमवून इथं घर बनवलेलं आहे. आम्ही राहायचं कुठं आता? हो सर, 12वीचा पेपर आहे. हो हो, आता चालू होणार आहे सर. आता कुठं राहायचं आम्ही सध्याला? अभ्यास पण कुठं करायचं सर? आमचे राहण्याचं सगळं काही इथं आमचं घरच होतं. आता राहायचं कुठं आम्ही? माझं नाव आरती सर. माझा 10वीचा पेपर आहे. माझं नाव आर्यन भीमराव वाकोळे. हो, माझं इथंच घर आहे, बुधवारच्या पाठीमाग शेजारीच. आमचं घर पुरं पाडून टाकलं. आता आम्ही कुठं जायचं? आता आमचं शिक्षणचं काय कसं होईल? मागणी केली होती पण त्यांनी काय रिस्पॉन्स काही केला नाही. तुम्ही बोलावं सर. आम्ही त्यांना म्हणलं होतं 10वी 12वीचे कमीत कमी पेपर तरी होऊ द्या आमच्या मुलांचे. आम्हाला थोडासा वेळ द्या, तुम्ही 10-12 दिवसाचा तरी वेळ द्या. त्यांनी ते पण आमचं मान्य नाही केलं सर. आता डायरेक्ट बुलडोजर चालवले, मारहाण केली बायांना, डोके फुटले बायांचे खूप. अति केली त्यांनी आमच्यावर. चिमणीचा खोपा तुटला तर त्याच्यासाठी आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात सर. आमचे तर स्वतः राहायचे घर आहेत. माझी एवढं हात जोडून विनंती आहे त्यांना की आम्हाला राहायची व्यवस्था करावी सगळ्यांची. एवढं होतं की आम्हाला जागा बदलत जागा तरी द्यावा काही ना आम्हाला. आमची लेकरं बाळ कुठे घेऊन जायचं? आम्ही रोडावर जाऊन बसा. आम्ही फुकट बसलो का इथं? आमच्या सासू सासऱ्याला कष्ट केलं, घरदार घेतलं, लहान लहान लेकरं झाले आमचे तिथं. कसं राहायचं आम्ही? काय करायचं? आयुक्त येऊन बोल की नाही, काही नाही करू शकत आम्ही. कुठं राहणार इथं? कुठं बसायचंय? महानगरपालिकामध्ये गेलो, काय म्हणले देतात म्हणे, नुसतं तोंडी बोलायला. लेखी देणं झालं आम्हाला, लेखी तर द्यायला तुम्ही. बोला तुम्ही बोला. काय करायचं आम्ही? आमच्या घरी लेकरं घेऊन रोडवर बसणार आहोत का? आम्ही रोडवर तुमच्या घरी येऊन बसणार आहोत का? आम्ही लेकरं बाळा घेऊन बसावं का आता? का करणार होतात? आम्ही आमची सुविधा करा तरच आमच्या घरादाराला हात लावा म्हणलं तर तुम्ही आधी केलं ते. आम्ही आमच्या स्वतः काढू लागलो, तुम्ही आमची सोय केल्यावर आम्ही थोडंच काढायला गेलो. संध्याकाळी आम्ही इथंच राहणार. आता घाला आमच्या अंगावर बुलडोजर, आमच्या लेकरा बाळाच्या अंगावर. आता ही तर घरच्या आता नाही, आम्ही घरची सुविधा केली की आम्ही कसं काय पसरा घेऊन जाणार? आम्ही रोडवर ठेवून गेला. आम्ही काही इथून पसरा हलवणार नाही. फक्त आम्ही रोड डीपी रोड आहे, डीपी रोड आहे आणि साधारणतः 200 मालमत्ता या सर्व ह्याच्यात पाहिजे. पण बऱ्यापैकी त्यातल्या मालमत्ता ज्या आहेत त्या कच्च्या स्वरूपाच्या आहेत. आपण पाहतो आहोत पत्र्याने हे बांधकाम केलेलं आहे. लोकांना ही कल्पना होती बऱ्याच वर्षांपासून की हा डीपी रोड आहे, आज न उद्या इथला मलबा लगेचच साफ करण्याची कारवाई सुरू होईल. आम्ही डिमोलिशनचं काम चालू आहे. तसं काम फार मोठं आहे. काम झाल्यानंतर मलबा साधारणतः किती मालमत्ता असणार आहे? साधारणतः मी सांगितल्याप्रमाणे 200 मालमत्ता. आणि पूर्ण मोहीम सुरूच राहील का? मोहीम सुरू आज दिवसभरात पूर्ण. आमचा मानस आहे आज दिवसभरात पूर्ण करायचा, परंतु झाल्या नाही तर कंटिन्युटी. शहरातले अशा प्रकारे सगळेच डीपी रोड मोकळे होतील. शहरातले जे मेजर रोड आहेत आणि जे वाहतुकीच्या दृष्टीने गरजेचे आहेत असे सगळे रोड आम्ही आधार आहे डोक्याला. केंद्र साहेब सांगा, किस्सा सांगा कसं झालं. सगळे किस्सा सांगा ना. आता जे सांगितलं तेच फक्त थोडक्यात सांगा. किस्सा नाही. कमिशनर साहेब, ACP साहेब आणि सर्व संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आणि आम्ही सर्व लोकांना समजावून सांगत होतो की बुवा हे शासकीय नियमानुसार चालू बरेच दिवसापासून. ते पण लोक त्यांचा मागण्या मांडत होते. ते डिस्कशन चालू असताना एकदम त्यांनी दगडफेक चालू केली. त्यांच्या अडचणी आम्ही खरंच समजावून घेत होतो. माणुसकी नात्याने स्थिती म्हणजे जे काही समस्या असतील साहेबांनी सांगितलं तुमच्या लेखी द्यायला तयार होतं. तेवढ्यात हे चर्चा चालू असतानाच त्यांनी दगडफेक चालू आणि त्यांच्या त्या दगडफेकीमध्ये त्यांचेच लोक जास्त जखमी झाले. त्याच्यानंतर आमचे 10-15 लोक जखमी झाले. मी स्वतः त्याच्यामध्ये मला पण मारला. हे बघा इथं दगड लागला, इथं बघा हे पूर्ण घडला दगड. म्हणजे ह्या लोकांनी कायदा हातात घ्यायला नको होता एवढंच. तरी आम्ही खूप संयमानी परिस्थिती आणि व्यवस्थित चालू.
ये क्या लिखी देते बोले लिखी नहीं दिए कुछ नहीं करे उन्होंने। मोबदला दे काय नाही घराच्या बदले घर देऊ म्हणे घर नाही दिले काय दिले लाठी चार्ज करून लोकांना मार आमचे घर लावून टाकले आमचे अर्धवटे दोन्ही मुलांचे पेपर उत्तर तरी वेळ द्या त्यांनी तेवढी पण वेळ नाही दिली आम्हाला